मविया नेत्यांसह राज ठाकरे आज निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। निवडणुकीमध्ये घोळ होत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना सुद्धा निमंत्रण। पुण्यामध्ये अभाविप आणि मनसेच्या राड्यानंतर अमित ठाकरे आज पोलीस आयुक्तांची भेट घेणार। अभाविपच्या बॉयकॉट मनसेच्या कॅम्पेन नंतर वाद। पालकमंत्री आपला नसला तर काय झालं, संपर्क मंत्री तर तुमचा आहे ना। मंत्री जयकुमार गोरेंचं अजब वक्तव्य। पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सुप्त संघर्ष चव्हाट्यावर। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। योजना बंद होत असल्याच्या आरोपांवर सुद्धा चर्चेची शक्यता। बीडमधील भुजबळांच्या सभेला मनोज जरांगेंच्या निजामी मराठ्यांचा विरोध। भुजबळांना 96 कुळी मराठा विरोध करत नाही, नवनाथ वाघमारेंचा जरांगेंवर हल्लाबोल। भुजबळांची सभा होणारच, वाघमारेंनी ठणकावलं। आज तारखेनुसार धम्मचक्र परिवर्तन दिन, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी दीक्षाभूमीवर येणार। महाबोधी बुद्ध विहार बौद्धांना देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। दुपारी 2 वाजता आझाद मैदानात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमणार। रामदास आठवले आणि चंद्रकांत हंडोरे सुद्धा सहभागी होणार। जायकवाडी धरण 100% भरलं, पण संभाजीनगरमध्ये 8 दिवसांनीच पाणी पुरवठा, त्यातही 6 दिवसांचं शटडाऊन करण्याची शक्यता। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची चौकशी होणार। खोटी कागदपत्र आणि गुन्हे लपवून घायवळनं नगरमधून मिळवला होता पासपोर्ट, पोलिसच चौकशीच्या रडारवर। राज्य सरकारच्या नव्या रेती धोरणाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान। रेती धोरण चुकीचं असल्याचा दावा करत रेती धोरण रद्द करण्याची मागणी। 10 आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश। राज कुंद्रासोबत 60 कोटी फसवणूक प्रकरणी लुकआउट नोटीसवर आज कोर्टामध्ये सुनावणी होणार। शिल्पा शेट्टीला परदेशी जाण्याची परवानगी मिळणार का, याकडे लक्ष। मालेगावमध्ये एटीएस आणि तेलंगणा पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई। देशाबाहेरील संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून तौशिफ शेखला घेतलं ताब्यात। आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता। यवतमाळमधील पिंपळखुटी येथील बालमृत्यू प्रकरणामध्ये नवी माहिती समोर। खोकल्याच्या औषधाने नव्हे तर अन्नाचे अंश श्वसन नलिकेत अडकल्यामुळे बालकाचा मृत्यू, वैद्यकीय तपासणीमधून स्पष्ट। एसटीच्या 85,000 कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मिळणार 6,000चं सानुग्रह अनुदान। पात्र कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये देण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात होणार। पुण्यामधील फटाक्यांची दुकानं 21 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार। पुणे पोलिसांनी दिली परवानगी। कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आता पीएफचे 100% पैसे काढता येणार। ईपीएफओचा महत्त्वाचा निर्णय। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार 6 लाखांची नुकसान भरपाई। मुंबई हायकोर्टाचे यंत्रणांना आदेश। भरपाई देण्यासाठी स्थानिक पातळीवर असणार समिती। धुळ्यामध्ये आढळला मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण। सौदी अरेबियाहून धुळ्यामध्ये आल्यानंतर रुग्णाला त्वचेचा त्रास। पुण्यामधल्या एनआयव्हीकडे पाठवलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह। 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार।
तर 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीला सुरू होणार. तब्बल 738 दिवसांनंतर हमासच्या कैदेमधून 20 इस्रायली बंधकांची सुटका. पहिल्या टप्प्यात 7, दुसऱ्या टप्प्यात 13 बंधकांची सुटका. आणि चांदी एका दिवसात 10,825 रुपयांनी महागली. चांदीचा भाव प्रति किलो 1,85,000 वर.